आणि सम आहे. सर्वगत म्हणण्यामध्ये देश मर्यादा नाही, सदा म्हणण्यामध्ये काल मर्यादा नाही, आणि सम म्हणण्यामध्ये वस्तू मर्यादा नाही. विठ्ठला असं ब्रह्म आहे. त्या ब्रह्मा प्रमाणात तो कोबरा आहे. तो किता तुलनेशी ब्रह्म तुकाश्या. अरे ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ तो कोबरा आहे. ब्रह्मानं जगाला सांगितलं नाही तुम्ही दारू पिऊ नका, तुम्ही माळा घाला, नामचिंतन करा, तुम्ही देव आहेत असं ब्रह्म म्हणलं नाही. पण ते काम तुकोबराने केलं म्हणून तुकोबरा आहे ब्रह्मापेक्षा बी श्रेष्ठ आहेत. देवाचे बरे, देवाचे बरे. तुका म्हणे का ब्रह्म म्हणे? कोण म्हणे? ब्रह्म म्हणलं का? मग तुकोबरा ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ आहे. ते तुकोबरा मागणं मागतात. बरं मागणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं नाही, व्यवहारातही चांगलं नाही, परमार्थातही चांगलं नाही. काय अधिकारी मंडळी महाराज वैकुंठवासी गुन्हे बाबा, त्यांच्याकडे आम्ही 10,000 घेऊन गेलो. एकदा कुंडलिक बाबा घायल होते. आमचे गुरुवरे रखमाजी महाराज मिळवले आणि कुंडलिक महाराज घायल ते बरोबर आनंदित होते. दोघांचा स्वभाव सारखा, दोघांची बुद्धी सारखी, दोघही लग्न झाल्यानंतर त्यांनी आळंदीचे 4 वर्ष काढली. विठ्ठला यांचे प्राण होते दोघांचे. मुरवरे मोठे महाराज, नवले महाराज त्यांचे 10,000 घेऊन गेल्यानंतर बुवाला विचारलं कुठं ठेवायचे? ते म्हणले बुवा आपलं बँकेत खातच नाही. तुम्ही जर मला विचारलं तर एक बँक कोणतीचं नाव घ्या. अधिकारी माणसं, अधिकारी माणसं, जगाच्या कल्याण संतांच्या बरोबर आहे. नवले महाराज जवळ आपल्या काय किती विद्यार्थी तयार झाले महाराज. आता हा मुलगा जरी पखवाजवाजीत असला तर परंपरेने त्याचाच विद्यार्थी. मी जरी कीर्तन करत असलो तर विद्यार्थी विठ्ठल विठ्ठल. याला किंमत आहे. हे अधिकार माणसाला, अधिकार माणसाला पोशाकडे पाहत जाव, चमत्काराकडे पाहत जाव, लक्षणाकडे पाहत जाव. लक्षणाकडे अरे खरे वारकरी बाजूला राहिले आणि रताळ्याचा सूर सोडत झाला. सत्य गेले भोळ्यावरी, असत्याची चाले थोडी. विठ्ठल मी गुरुवरे महाराजाकडं संस्थेत होतो आणि यांच्याकडं बाबाकडं पहिले आमच्या आजोबापासून परंपरेनं वारीला मठात मंडळी यायची. मग मी ती सवय असल्यामुळं संस्थेत असल्यानंतर त्यांच्याकडे सप्ताहाचा महाराज मला म्हणायचे जा कथा बदनाला, जा कीर्तनाला. मी भीमसेन महाराजांचं कीर्तन ऐकलं. एका जनार्दनी एकपणे उभा. तर बाबा त्या टायमाला म्हणले एकपणे म्हणजे एकमेवा द्वितीय ब्रह्म स्वगत सजाती विजाती. आणि त्या टायमाला माझ्या वेदांताला सुरुवात झाली. महाराजांना सांगितलं, म्हणून महाराज बाबांना सांगितलं की स्वगत भेद म्हणजे काय सजाती. मग गुरुवरे महाराज म्हणले अरे त्याच्याकरता तुला विचार सागर ऐकावं लागेल. मी म्हणलं सांगा. मग ते म्हणले येडपटे कर तू, आधी व्याकरण कर, गीता कर. पदोपदी निज पदा पटपट गेले. वेदांत शास्त्र कळण्याकरता अध्यात्मशास्त्री अंतरंगाची अधिकारी. विठ्ठला मला सांगायचं का अधिकार पाहिला पाहिजे. बुवाची व्यवस्था पाहत जाव का बुवाची अवस्था पाहत जाव. आणि आपण काय पाहतो मग आपल्याला काय म्हणा. तो खोबरायची
ज्ञानोबरायची, सावता महाराजांची, गोरोबा काकाची व्यवस्था नव्हती, पण अवस्था होती. आसो ऐसा कोठे विदेह. अरे मुलगा पाया खाली तुडवला, काय अवस्था आहे. नाही देह शुद्धी, अवस्था पाहिली पाहिजे. आणि परमार्थ अवस्थे करताय, व्यवस्थे करता नाही. विठ्ठला विठ्ठला. मग वारकऱ्याची व्यवस्था करी जाऊ नये का, त्याच्या पुढे कडबाटा की जाऊ. अरे घाली संतांचे आसनी, पूजा करी काय वाचा म्हणे. एका जनार्दन व्यवस्था करी जाओ, पण त्यांची आपते व्यवस्थेकडे पाहत नाही. त्यांची काय असती, अवस्था असते. फक्त एकच असे होते ना आत्माला, त्यांची व्यवस्थाही होती आणि त्यांची अवस्थाही होती. अवस्थेला किंमत, बुवाची अवस्था पाहिली पाहिजे. अवस्था तुकोबारायची अवस्था होती, ज्ञानोबारायची अवस्था होती. आणि यांची अवस्था पाहून देव निर्गुणातून सगुणात आला. पूर्ण फेडावया अवतार केला. कोण तरुण होत, शिवे तरुण होत. देवापाशी वशिका चालत नाही, आणि त्याच्या पोराचा चालला नाही तर तुम्ही आम्ही जरी आम्ही खसखसे. काला वाटणारा देव आणि काला घेण्याकरता पोरगा आला. कोण आला, बरोबर कोणी, ब्रह्मदेव. ब्रह्मदेव त्याचं पोरग. बरं, देवाचं ब्रह्मदेवाचं नातं जवळचं का आपलं आपल्या पोराचं नातं जवळचं झालं. आपण आपल्या पोराला काय म्हणतो, आपल्या पोटचे. बरोबर आहे की नाही. इमानदारी सांगा, ते तुमच्या पोटचं का तुमच्या बायकोच्या पोटचं. नाही, कोणाच्या पोटचं, बायकोच्या पोटचं. पण किती प्रेम आहे त्या पोरावर, बायकोच्या पोटचं. तुमच्याशिवाय नाही, पण तुमच्या पोटचं नाही. हा ब्रह्मदेव काला वाटणारा ज्याच पोटचा होता, त्याच्या बायकोच्या पोटचा नव्हता. कोणाच्या पोटचा होता, काला. याची नाभी कमळी जन्मचतुराना नाही काला त्याला वशिका चालत नाही. देवाजवळ शेवाला किंमत आहे. अरे शेवेला प्रसिद्धी होत असते, पोस्टर लावून, आणि याने प्रसिद्धी होत नसते. विठ्ठला विठ्ठला. गुरुरे रखमाजी महाराज नवले असतील, विठ्ठल महाराज असतील, याने कोणते पोस्टर लावले महाराज. सेवा केली. कीर्तिमुख त्याचे नारायण. वाऱ्या हाते माप चाले. तुम्ही सेवा करा, त्यांची कीर्ती देव पसरवतो. कीर्तिमुख त्यांचे नारायण. काय तुकोबाराची सेवा होती, देव ऋणी झाला. देव ऋणी झाला. ऋणी तुकोबा कशाला ऋणी झाला, सेवेनं ऋणी. केवढी सेवा. तुकोबराय देवाला म्हणता, देवा माझ्या वडिलाची
तुझी सेवा केली, अरे त्यांनी सेवा केली आणि मी माझं मी सांगतो, मागे बहुता जन्मी हेच करीत आलो. माग सेवा केली ना, आता मी सेवाच करतो आणि प्रतिज्ञा घेऊन सांगतो, घेईन मी जन्म आणि प्रतिज्ञा करतो, घेईन मी जन्म याचसाठी तुझ्या घेईन जन्मांतरी हेच करावया खरे. विठ्ठल विठ्ठल आणि देवाला मागणंही मागितलं, जन्म जन्मांतरी तुझाच अंकिला कोरोनी विठ्ठला दास ठेवी. विठ्ठल आणि ह्या सेवेनं देऊन मानी भक्ताचे उपकार ऋणिया मनवी निरंतर केला निर्गुणी आकार. निर्गुणातून सगुणात आला, विटेवर आला, पुंडलिकाच्या भावार्थ विटेवर आला आणि संत दर्शनाला गेले. देव खाली पाहायचा. आपण दर्शनाला गेलो, आपल्याला बडी घुसंड्यात येते, देव पाहतो का? गुरुवरेश महाराज म्हणायचे अर्धचंद्र. अर्धचंद्र म्हणजे का? उच्चांडी विठ्ठल पाहत नाही. उच्चांडी देवाला माहिती आहे खराब आहे. आपल्याकडे पाहतो का? आपण रोज 3-3 कीर्तन करतो, देवाच्या ध्यानात आहे. आपण कसे कीर्तन करतो देवाला कळत नाही. न सांगता तुम्हा अल्लाह के दरबार में देर है. कीर्तन ठोणाराला बी, कीर्तन करणारा बी तो वाटत लावणार. ठोणाराला म्हणणार बदमाशा गावाचा पैसा जमा केला आणि असा गावात तमाशा केला का? असे रटे देणार. त्या टायमाला त्याची जमानत घ्यायला त्याचा युवाही याचा नाही, चिपडा जावाही याचा नाही. कोण सोडवील तिथे तुझं काय दाब देता होशील तू विठ्ठला. कीर्तन करता म्हणून बदमाशा त्या गावात गाडी घेऊन गेलास, तिथं नुसत्या ठेवल्या बावल्या केल्या का? अरे लोकांचे पैसे घेतले, पैसे घेऊन तर खरं सांगायचं नव्हतं. पैसे घेतले चाट आणले. तुम्हाला म्हणेन बदमाशावर पैसे देऊन गप्पाय केले. अहो श्रोते वक्ते दोघाला सांगितलं तो. अहो श्रोते वक्ते सकलही जन दिसत बरं म्हणून गादी लागू नका. पारखा बरे पारखून बांधा गाठी. शिवा महाराज आता कोणी हरिपाठ पाठ करायला तयार नाही, काकडा म्हणायला तयार नाही. आता मी काकडा म्हणतच नाही महाराज, काहून आम्ही खानदानी काकडे. काकडे असल्यामुळं काकड्याची गरज नाही. विठ्ठल
आणायचे का आम्हीच काकडे कशात महाराज. महाराज ही गुरुवरे मंडळी ही काकडा घेते तुमचे गुरुवरे नवले महाराज मोठे महाराज. आज मी 3:30 ला उठून काकडा चालू. आम्ही कीर्तन करतो, आमच्या काकडा पाठ नाही, आमच्या नाट पाठ नाही, आमच्या हरिपाठ पाठ नाही. आम्हाला लोक म्हणते वारकरी संप्रदायातलं रत्न ताल मणी मृदंग मणी तान रत्न शाबित रताळू त्याला काय रत्न रत्न कशाला म्हणते. अरे त्या वस्तूमध्ये सगळ्यात उत्तम वस्तू असते तिचं नाव रत्न असत. वाजविण्यात सगळ्या जगात 1 नंबरच आहे. त्याला म्हणायचं मृदंग मणी. मणी म्हणजे रत्न. कंठी धरीला कृष्ण मणी. मणी म्हणजे रत्न. सगळ्या गावात एखादं लहान लेकरू असं सुंदर असतं, त्या लेकरासारखं लेकरूच नसतं, त्याला म्हणायचं बालरत्न गानरत्न. काय गान सगळ्या देहामध्ये मनुष्य देह सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणून याला म्हणले अमोलिक रत्न जोडले तू विठ्ठला. काही आता एखादा महाराज येतो रटवून पैसे घेतो, पांचट गोष्टी करतो आणि लोक म्हणते महाराज वेळात वेळ काढून आले आणि त्यांनी मोलाचा उद्देश केला. आता वेळात वेळ काढतो तिकडे त्याला पते खेळायचे होते. अरे वेळात आळे वेळ काढून दिलं भजन घडलं ना त्याला मी. आणि तुम्ही त्याची किंमत करता पांचट गोष्टी. जो ब्रह्म सत्य आहे जग मिथ्या आहे, जो ब्रह्मरूप आहे सांगतो लोक मध्ये नवीन सुटलेला दिसतो. जो नवीन सुटलेला जो पांचट गोष्टी करतो लोक म्हणते बॉ एक बॉ दोन्ही त्याचं उत्तर दिलं. जे उन्माद झालेले जे माजलेले लोक आहेत का ते तसं आयसा माज. मी पदार्थ कधी सांगायचं नाही, तुम्ही गाथा पहा. असाच कोणाही न पचे आयसा माजल्याचा विठ्ठला. कोणी धनानं माजले, कोणी सत्तेनं माजले आणि कोणी तारुण्यानं माजले. म्हणून अजून मी वेळ गेले नाही. साधू संत म्हणतात तुम्ही आमचं ऐका. अरे हा मनुष्य देह पुन्हा मिळणार नाही, दुसऱ्या देहात तुम्हाला परमार्थ करता येणार नाही म्हणून अजून मी वेळ गेले नाही. अजून तरी सुधरा, खरा परमार्थ करा विठ्ठला. तुम्हाला बाकी काही जमत नाही, देवाची सेवा कीर्तन जमत नाही, प्रवचन जमत नाही, भागवत नाही, काय जमत नाही. एक करा, सगळ्यांना एकत्र या आणि प्रेमानं म्हणा राम कृष्ण कर्म उपासना ज्ञान मार्गे झाली, हरिपाठी आले सर्व मार्ग विठ्ठला. हेच खरं कीर्तने, नामसंकीर्तन साधन पैसे विठ्ठला. आणि ही सेवा संतानं केली, त्यांनी देव ऋणी झाला. तुकोबरा दर्शनाला गेले महाराज. दर्शनाला गेल्यावर देव केविलवाने नजरेनं तुकोबा
अरे 8 पिढ्या झाल्या माझी सेवा करते, मला कुणी मागितलं नाही. किती दिवसाचं माझ्यावर ऋण आहे. आज तुकोबराने काहीतरी मागाव. दुष्काळ पडला, द्रव्य गेलं, बायको अण्णांना करता मेली. केविलवाण्या नजरेनं काऊन पाहू लागले. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मुखाकडे काहीतरी मागावं. तुकोबरा दर्शन काय अधिकार असेल मला तुकोबरा. तुकाराम महाराज दर्शनाला आले, दर्शन घेतलं, रूप निहाळून पाहिलं. तुका म्हणे डोळा विठो बैसला आणि पायावर डोकं ठेवलं आणि तुकोबरा निघाले. देवाने मनगटाला धरलं. तुकोबराने वर पाहिलं, देवाच्या डोळ्यातून पाणी यायलं. तुकाराम महाराज दुष्काळ पडला, सगळं धन गेलं, गावात मान राहिला नाही, तुमची बायको मेली. तुकाराम महाराज काय उत्तर दिलं. बरे झाले देवा. कोण म्हणू शकतं, फक्त तुकोबरा म्हणले बरी या दुष्काळी पिढा गेली. देव म्हणले तुकोबरा माग बापा काही आवडे ते घे. बापा अरे जगाचा बाप आहे आणि तो तुकोबराला बापा म्हणतो. जगाचा बाप नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम करतो. साधा अधिकारी का विठ्ठला. अरे देवानं भक्ताला म्हणावं माग बापा काही आवडे ते घे, मज वाटे हृदय घालावाची. तुकोबरा मला वाटतं तुम्हाला माझ्या हृदयात ठेवावं. अरे तुकोबरा म्हणले देवा तुका म्हणे तुझी न लगेल सोडी, बरी आहे गोडी दर्शनाची. देवा मी तर मागणार नाही, पण तुला सांगतो भिक्षा पात्र अवलंबने जळो जिनेला, त्याच्या जळण्याला जिन्याला आग लागो म्हणजे विठ्ठला. असं म्हणल्यानंतर देव म्हणले तुकोबरा काय बोलता, किती तारामाळ आहे तुमची. काय झाला कीर्तन करा असं कोण सांगू लागलं. कीर्तन करा बाबा, पण काही संसाराकडे लक्ष द्या ना. असं सरपंच आमदार नाही, जगाचा मालक तुकोबराला म्हणायला लागला. तसा बाप म्हणतो ना पोरला तू कीर्तन जाता पण शेताकडे मी पाहता ना. तसा देव म्हणला तुकोबरा तुम्ही कीर्तन करा बाबा, सत्य करा, सत्याला जा, गाथाबद्ध करा, पण जरा पोरासोराकडे बायका पोराकडे त्याच्या शिक्षणाकडे संसाराकडे जरा लक्ष द्या ना. त्या टायमाला तुकोबरा देवाला केविलवाण्या स्वरात उत्तर देतात. ते अभंगाचे
कोण सुख धरून संसार, कोणतं सुख धरून मी संसारात राहू? अरे शब्दात सुखे का स्पर्शात सुखे का रसात सुखे का गंधात सुखे का रूपात सुखे, यात सुख नाथ महाराज वर्णन करतात. संसार नगरी बाजार भरला बाई, काम क्रोध लोभ याचे गिऱ्हाईक पाही, यात सुख नाही त्यात सुख नाही, या हटाचे सुख कुठे नाही. सांग कोणाला संसारानं सुख दिलं? अरे मागा सुख दिलं नाही, संसार आता सुख देत नाही, संसार पुढे सुख देणार नाही, संसार सुख देणं शक्य नाही. जर संसारानं सुख दिलं असतं साधे लोक गेले नाही, राज्य टाकून गेले थोडे, ते का वेडे म्हणावे? प्रपंच जरी सुख जोडी तरी का शिविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे. भृतहरीने राज्य टाकिले, तेने गोरक्षनाथा ते पुषले, राज्य टाकून मुंडी झाले, कित्येक गेले भूपती. अरे आई असा मदालसे सारखी, बाप असा वृषभदेवासारखा आणि बायको असा चुडाली सारखी. अरे पाळण्यात उपदेश केला, बाबू तुला मनुष्यदेह मिळाला, हा परमात्मा प्राप्ती करता मिळाला, तो परमात्म्याचं चिंतन कर, ह्या राज्यामध्ये तू गुंतू नको. अरे तू साधा आहेस. मागची गोष्ट तुला सांगते. 18 भार वनस्पती फले फुले, 18 भार वनस्पती गीत चाललेले. बाबू 18 भार वनस्पती फली फुली ओळखी. अरे आपल्या त्याची भैया